विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण प्रॅक्टिस सेट 4 म्हणजे संकीर्ण प्रश्नसंग्रह 4। जर तुम्ही हा टॉपिक पाहत असाल तर लगेच पुस्तक ओपन करा। सुरुवातीला मराठी माध्यम किंवा इंग्रजी माध्यम कोणत्याही माध्यमातून तुम्ही शिकत असाल तर या ठिकाणी पहिला प्रश्न असा आहे, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स। म्हणजेच मराठीमध्ये योग्य पर्याय निवडा। आणि यामधला पहिला प्रश्न सुरुवातीला मराठीमध्ये वाचतोय, वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या टिंबटिंब असते। वर्तुळाला दिलेल्या बिंदूतून म्हणजे तुम्हाला जर एक वर्तुळ दिला असेल, हे सर्कल सपोज, तर याला जर एक बिंदू दिला तर या बिंदूतून किती स्पर्शिका तुम्ही काढू शकतात, हाऊ मेनी टँजंट यू कॅन ड्रॉ। हाच प्रश्न इंग्लिश मध्ये कसा आहे पहा, द नंबर ऑफ टँजंट that can be drawn to a circle at a point on the circle is। तर तुम्हाला पर्याय दिलेले आहेत, एक टँजंट काढू शकता तुम्ही, 2, 3। तर तुम्हाला या ठिकाणी ही आकृती पाहिल्यावरच लक्षात येईल की याचं उत्तर आहे ओनली 1 टँजंट कॅन ड्रॉन। 1 टँजंट म्हणजेच फक्त एकच स्पर्शिका आपण काढू शकतो। एकच स्पर्शिका आपल्याला काढता येते। म्हणजेच या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 आणि पुढे आहे 1 टँजंट। यानंतर पाहूया दुसरा प्रश्न। यामधील दुसरा प्रश्न असा आहे, द मॅक्झिमम नंबर ऑफ टँजंट दॅट कॅन बी ड्रॉ टू अ सर्कल फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड इट इज। म्हणजेच आता या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, एक सर्कल आहे आणि या सर्कलच्या बाहेर एक बिंदू आहे, समजा या ठिकाणी हा P। तर या P मधून तुम्ही सर्कलला किती टँजंट काढू शकतात। मराठीमध्ये प्रश्न असा होतो, वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त टिंबटिंब स्पर्शिका काढता येतात। तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की P मधून आपण अशा 2 स्पर्शिका काढू शकतो, ही एक आणि ही दुसरी, म्हणजेच 2 स्पर्शिका। आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, या ठिकाणी ABC मध्ये दिलेला आहे, तर ऑप्शन नंबर A इज करेक्ट। 2 टँजंट वी कॅन ड्रॉ। यानंतर तिसरा प्रश्न पाहूयात यामधील फिलिंग द ब्लँक्स। इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR। म्हणजे ABC आणि PQR हे 2 त्रिकोण समरूप आहेत। त्याचबरोबर AB अपॉन PQ इज इक्वल टू 7/5। तर पहा, जनरली आपल्या लक्षात येते की AB 7 आहे आणि PQ 5 आहे। तर आपल्याला विचारलेलं आहे, देन फर्स्ट ऑप्शन ट्रायंगल ABC इज बिगर, सेकंड ट्रायंगल PQR इज बिगर, C both triangles will be equal, and third can't be decide। तर या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत आपल्याला, या ठिकाणी पहिला पर्याय आहे, त्रिकोण ABC मोठा असेल, त्रिकोण PQR मोठा असेल, दोन्ही त्रिकोण समान असतील, आणि चौथा पर्याय आहे निश्चित सांगता येत नाही। तर याचं उत्तर आहे या ठिकाणी AB साइड मोठे, याचा अर्थ ट्रायंगल ABC इज ग्रेटर or bigger, means the option A is correct answer। तर या पद्धतीने आपण या ठिकाणी फिलिंग द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा, हा पहिला प्रश्न पाहिलेला आहे। यानंतर पाहूया आपण दुसरा प्रश्न। या ठिकाणी जर आपण दुसरा प्रश्न पाहिला तर दुसरा प्रश्न आहे, ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर O and radius 3.5 cm. Take point P at a distance of 5.7 cm from the center. Draw tangent to the circle from that point. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगितले, मराठीमध्ये जर तुम्ही प्रश्न वाचत असाल
तर ओ केंद्र असलेल्या 3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेमी अंतरावर बिंदू पी घ्या. पी बिंदूतून वर्तुळाची स्पर्शिका काढा. तर या ठिकाणी यासाठी आपण सुरुवातीला कंपासमध्ये 3.5 सेंटीमीटर रेडियस मेजर करूयात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला रेडियस घ्यावी लागेल 3.5. तर या ठिकाणी ही रेडियस आहे 3.5. तर लोखंडी टोक या ठिकाणी ठेवून आपण वर्तुळ काढून घेऊयात. 3.5 सेंटीमीटरचं सर्कल आपण ड्रॉ करतोय. तर या ठिकाणी 3.5 सेंटीमीटरचं सर्कल ड्रॉ केलेलं आहे. तर या ठिकाणी याचा जो सेंटर पॉइंट आहे ओ, आपल्याला सांगितले ड्रॉ सर्कल विथ सेंटर ओ विथ रेडियस 3.5. म्हणजे या ठिकाणी हा आहे सेंटर ओ. तर या सर्कलची जी रेडियस आहे ती आहे 3.5 सेंटीमीटर. आपण या ठिकाणी कुठेही रेषा काढून या ठिकाणी रेडियस पण दाखवू शकतात. तर हे आहे 3.5 सेंटीमीटर. यानंतर आपल्याला सांगितलं की या वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेंटीमीटर अंतरावर पी बिंदू घ्या. या ठिकाणी जर आपण वर्तुळ केंद्र 1 पासून जर हे मोजलं तर या ठिकाणी 5.7 इतकं अंतर घ्यायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी हे आहे 5.7 फ्रॉम द सेंटर. सेंटीमीटर. आता या पी बिंदूतून आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. तर सुरुवातीला तुम्हाला हा पी बिंदूला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावा लागेल. म्हणजेच ह्या OP चा लंब दुभाजक काढायचे. तर OP चा लंब दुभाजक काढत असताना लोखंडी टोक तुम्ही केंद्रबिंदू O वर ठेवा. निम्मेपेक्षा जास्त अंतर घेऊन 2 चाप ओढून घ्या. तेवढंच अंतर कंपासमध्ये ठेवून बिंदू P वर लोखंडी टोक ठेवा आणि वर एक चाप आणि खाली एक चाप. तर या ठिकाणी या 2 चापामधून जर जाणारी रेषा आपण ओढली, कनेक्ट दीज 2 पॉइंट. and this is bisector perpendicular bisector to OP. म्हणजे हा OP चा दुभाजक आहे, लंब दुभाजक. याला ठिकाणी M नाव देऊयात. त्यानंतर M सेंटर पॉइंट घेऊन पहा केंद्रबिंदू इतका अंतर घेतलेला आहे आपण. तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी सेंटर पॉइंट M, केंद्रबिंदू इतका अंतर आणि या ठिकाणी केंद्रातून जाणार आपल्याला हे चाप ओढून घ्यायचे असे. यानंतर आपण हा बिंदू P आणि हा पॉइंट हे जोडून घेतोय. त्याचबरोबर या ठिकाणी पॉइंट P याला जर आपण नाव दिलं समजा A आणि B. So here the tangent segment PA and sec PB. तर अतिशय सोप्या पद्धतीने सिंपल वे तुम्ही हे काढू शकतात.
यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3 लगेच. क्वेश्चन नंबर 3 जर आपण पुस्तकामध्ये वाचत असाल तर सुरुवातीला आपण इंग्लिश माध्यमातून प्रश्न वाचूयात, त्यानंतर मराठीमध्ये पण हा प्रश्न समजून घेऊयात. तर इंग्रजीमध्ये सांगितलेला आहे, ड्रॉ एनी सर्कल, टेक एनी पॉइंट ए ऑन इट अँड कन्स्ट्रक्ट टँजंट ॲट ए विदाउट युजिंग द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रश्न असा सांगितलेला आहे, कोणतेही एक वर्तुळ काढा. ड्रॉ एनी सर्कल म्हणजे कोणतेही एक वर्तुळ काढा. टेक एनी पॉइंट ए ऑन इट अँड कन्स्ट्रक्ट टँजंट ॲट ए विदाउट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल. त्या वर्तुळावर ए हा बिंदू घेऊन त्यामधून वर्तुळाची स्पर्शिका वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता काढा. तर या ठिकाणी आता तुम्हाला चान्स आहे, तुम्ही किती सेंटीमीटरचं वर्तुळ काढायचं, काय काढायचं, पण आपल्याला ते लिहिणं गरजेचं आहे. सपोज दॅट आपण या ठिकाणी 5 सेंटीमीटरचं सर्कल काढूयात. 5 सेंटीमीटर विथ रेडियस 5 सेंटीमीटर. या ठिकाणी पहा 5 सेंटीमीटर कंपासमध्ये माप घेतोय आपण. तर या ठिकाणी सुरुवातीला 5 सेंटीमीटरचं सर्कल काढून घेणं गरजेचं आहे. हे 5 सेंटीमीटरचं सर्कल काढल्यानंतर या ठिकाणी कुठेही आपण एक पॉइंट घेऊ शकतो. समजा या ठिकाणी आपण हा ए पॉइंट घेतलेला आहे. दिस इज पॉइंट ए ऑन दॅट सर्कल. सेंटर ओ अँड रेडियस ऑफ दॅट सर्कल 5 सेंटीमीटर. तर या ठिकाणी आपण विथ युजिंग पॉइंट ए या ठिकाणी एक ट्रायंगल काढू शकतो ह्या 3 बिंदूतून असा जाणारा. तर आता या ठिकाणी हा जो अँगल आहे, हा अँगल इन्स्क्राइब्ड दिस सर्कल here if point P and Q arc PA पॉइंट ए मधून जाणारे टँजंट काढायचे असेल तर या ठिकाणी हा अँगल आणि या ठिकाणी जो अँगल तयार होतो तो सेम असतो. याचा उपयोग करून आपण या ठिकाणी पॉइंट क्यू वर एक लोखंडी टोक ठेवून या ठिकाणी अशी खून करून घेतोय. सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी लोखंडी टोक आणि असे आपण 2 चाप ओढतोय. त्यानंतर या 2 चापामध्ये जेवढं अंतर आहे पहा, या ठिकाणी या 2 चापामध्ये जे अंतर आहे ते आपण या ठिकाणी अंतर काउंट करतोय आणि इतक्याच अंतराचा चाप या ठिकाणी आपण लोखंडी टोक ठेवलेला आहे आणि हा चाप या ठिकाणी ओढून घेतोय. यानंतर या पॉइंट आणि या 2 चापाच्या खुणामधून जाणारी जर रेषा आपण ओढली तर ही या वर्तुळाची टँजंट असेल. दिस इज अ टँजंट. जर याला जर आपण एक नाव दिलं तर लाईन एल. सो हिअर दिस अँगल इज इक्वल. तर अशा पद्धतीने आपण ही टँजंट काढू शकतो सहज आणि सोप्या पद्धतीनं. फक्त तुम्हाला पॉइंट या ठिकाणी सेंटरचा यूज करायचा नाही, विदाउट युजिंग सेंटर काढायचं असेल तरच तुम्ही या रचनेचा वापर करायचा आहे.
यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4 लगेच. क्वेश्चन नंबर 4 जर आपण पाहिला तर सुरुवातीला इंग्रजीमध्ये समजून घेऊयात. ड्रॉ अ सर्कल ऑफ डायमीटर 6.4 centimeter. Take a point R at the distance equal to its diameter from the center. Draw tangent from the point R. तर या ठिकाणी या आकृतीची रचना करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे की 6.4 सेमी व्यासाचे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून व्यासा एवढ्या अंतरावर बिंदू R घ्या आणि या बिंदूतून वर्तुळाच्या स्पर्शिका काढा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला त्रिज्या दिलेली आहे, म्हणजे डायमीटर दिलेले आहे, व्यास. म्हणजे आपण या ठिकाणी थोडं कॅल्क्युलेशन सुद्धा करू शकतो. D is equal to 6.4 centimeter. So R is equal to D by 2 is equal to 6.4 upon 2 is equal to 3.2 centimeter. म्हणजे रेडियस किती पाहिजे आपल्याला 3.2. कंपास मध्ये तुम्ही 3.2 इतका अंतर घेऊन सुरुवातीला सर्कल ड्रॉ करावा लागेल. तर पहा 3.2 चा जर विचार केला आपण या ठिकाणी this is 3.2. तर या ठिकाणी सुरुवातीला सर्कल काढूयात आपण. दिस इज अ सर्कल विथ रेडियस 3.2 सेंटीमीटर. या ठिकाणी जर आपण याची रेडियस लिहिली तर ती आहे 3.2 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी ऑलरेडी याचं डायमीटर किती होईल 6.4. तर सेंटरपासून 6.4 सेंटीमीटर वर जर आपण एक पॉइंट घेतला तर त्याचं नाव आपल्याला R द्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण हा पॉइंट घेऊयात 6.4. तर या ठिकाणी हा 6.4 आहे. यानंतर दिस इज 6.4 सेंटीमीटर. इफ द सेंटर O and दिस इज पॉइंट R. यानंतर आपल्याला OR हा सेगमेंट परपेंडिक्युलर बायसेक्ट काढावा लागेल. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपण या ठिकाणी चाप ओढू शकतात. त्याच पद्धतीने या ठिकाणी पण लोखंडी टोक ठेवायचं आहे. तेवढंच अंतर ठेवून आपण हे चाप ओढणार आहोत. तर या ठिकाणी हे 2 पॉइंट जोडून घेऊयात. दिस इज परपेंडिक्युलर बायसेक्टर पॉइंट M. त्यानंतर M पॉइंट वर लोखंडी टोक ठेवून OM इतका अंतर घेऊन आपल्याला या ठिकाणी एक सर्कल काढायचं आहे, सेमी सर्कल. तर हे पॉइंट घेतलेला आहे आपण. M वर लोखंडी टोक ठेवून या ठिकाणी आपण हा सर्कल काढतोय. यानंतर पॉइंट R अँड दिस अर्क. तर या ठिकाणी हा जो अर्क आलेला आहे जोडून घेतला आपण, याला A नाव दिलं. त्यानंतर R मधून हा पण पॉइंट जोडून घेऊयात. म्हणजे 2 स्पर्शिका आपण काढू शकतो.
B, and here the segment AR and seg BR tangent of circle, hence draw. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, पहा, ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर P, ड्रॉ एन अर्क AB of 100 degree measure, draw tangent to the circle at point A and point B. तर या ठिकाणी आपल्याला एक सर्कल असं काढायचं आहे. प्रश्न 5वा मराठीमध्ये जर वाचला तर, बिंदू P वर केंद्र P असलेले वर्तुळ काढा. 100 मापाचा एक लघुकंस AB काढा. बिंदू A व बिंदू B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. तर आपल्याला एक सर्कल काढायचं आहे. सर्कल काढत असताना ते किती सेंटीमीटरचं असावं असं काही सांगितलेलं नाही. तर या ठिकाणी जर आपण म्हणजे कच्ची आकृती पण काढू शकता, रफ फिगर, पण डायरेक्टली जर आपण सेंटर काढलं तरी चालेल. तर पहा, या ठिकाणी एक सेंटर पॉइंट घेऊया आणि एक सर्कल ड्रॉ करूयात. तर या ठिकाणी आता अर्क AB 100 अंशाचा घ्यायचा आहे, म्हणजे 100 अंशाचा अर्क AB काढायचा आहे. तर त्यासाठी सुरुवातीला आपण पट्टीच्या सहाय्यानं एक रेडियस ड्रॉ करूयात. समजा ही रेडियस आहे एक. तर या ठिकाणी 100 डिग्रीचा अँगल आपण ड्रॉ करू शकतो, सेंटर अँगल. आणि सेंटर अँगल जर 100 डिग्रीचा असेल तर अर्क ऑटोमॅटिक 100चा होतोच. तर या ठिकाणी 100, तर हा 100 डिग्रीचा आहे. याचा अर्थ हा जो अर्क आहे, जर याला आपण AB नाव दिलं, ही पण लाईन आपण वाढवूयात या ठिकाणी. AB, तर हे AB जो आर्क आहे तो पण असणार आहे 100 डिग्री, 100 अंशाचा. तर हा आपण 100 अंशाचा अर्क काढलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला पॉइंट A आणि पॉइंट B मधून जाणाऱ्या स्पर्शिका काढायच्या आहेत, टँजंट काढायचे आहेत. युजिंग सेंटरचा वापर करून आपण सोडवू शकतो हा प्रश्न. तर पहा, या ठिकाणी अगोदर एक रेषाखंड हे करूयात, म्हणजे लोखंडी टोक A वर ठेवून दोन्ही बाजूला चाप पडलेला आहे. तेवढंच अंतर आपण या ठिकाणी पण घेऊ शकतो, B पॉइंट. त्यानंतर हे जे दोन चापामध्ये अंतर आहे दिसते तुम्हाला, याच्यात निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपल्याला या ठिकाणी लोखंडी टोक या ठिकाणी ठेवायचं आहे आणि हा एक चाप ओढायचा आहे, असा एक चाप ओढून घ्यायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी लोखंडी टोक, हा एक चाप आणि असा एक चाप. सेम त्याच पद्धतीनं या ठिकाणी लोखंडी टोक, पहा या ठिकाणी आपण कुठं ठेवलेला आहे, तर हे लोखंडी टोक आणि या ठिकाणी हा एक चाप आणि या दिशेला एक चाप. सेम लोखंडी टोक इथं, म्हणजे युजिंग सेंटर स्पर्शिका काढतो त्या पद्धतीने आपण त्याचा वापर करतोय. तर आता हे पॉइंट आपण जोडून घेऊ शकतात. तर या ठिकाणी तर या पद्धतीने या ठिकाणी दोन स्पर्शिका काढता आलेल्या आहेत आपणास. ड्रॉ अ सर्कल विथ अ सेंटर P. सेंटर P घ्यायचं आहे आपल्याला
ड्रॉ अँड अर्क ए बी, हा अर्क ए बी काढलेला आहे मेजर 100 डिग्री. ड्रॉ टँजंट टू द सर्कल ऍट द पॉइंट ए अँड बी, आणि ए आणि बी मधून आपण या ठिकाणी हा टँजंट काढलेली आहेत. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 पाहत असताना या ठिकाणी जर प्रश्न आपण वाचला तर प्रश्न आपल्या लक्षात येईल. मराठीमधून सुरुवातीला मी प्रश्न वाचतोय. तर या ठिकाणी प्रश्न असा आहे, केंद्र ई असलेले 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावर एफ बिंदू घ्या. बिंदू ए असा घ्या की ई एफ ए बरोबर आणि ई डॅश एफ डॅश ए आणि एफ ए बरोबर 4.1 सेमी असेल तर बिंदू ए मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. म्हणजेच ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.3. या ठिकाणी जर आपण रफ आकृती काढली तर पहा, रफ फिगर काढून घेऊयात आपण. तर दिलेल्या माहितीनुसार काय सांगितलेलं आहे आपल्याला, तर 3.4 सेंटीमीटरचं एक वर्तुळ काढून घ्या. तर 3.4 सेंटीमीटरचं आपण एक सर्कल काढलेलं समजूयात की हे सर्कल आहे 3.4 सेंटीमीटर रेडियस. त्यानंतर सांगितलेलं आहे सेंटर पॉइंट ई. नेक्स्ट टेक अ पॉइंट ऑन एफ ऑन द सर्कल. या सर्कलवर हा एक एफ पॉइंट आहे. टेक पॉइंट ए सच दॅट ई डॅश एफ डॅश ए, म्हणजे या ठिकाणी याच सरळ रेषेमध्ये ए पॉइंट आहे. वेअर एफ ए इज इक्वल टू 4.1 सेंटीमीटर. एफ एचं अंतर किती असेल, 4.1 सेंटीमीटर. तर आता तुमच्याही लक्षात येत असेल की ई एफ किती आहे, 3.4. मग टोटल ई ए किती असेल, तर आपण असं लिहू शकतो ई ए इज इक्वल टू ई एफ प्लस एफ ए, बिकॉज वी कॅन राईट हिअर ई डॅश एफ डॅश ए. तर या ठिकाणी 3.4 अधिक 4.1 म्हणजे हे टोटल होईल 7.5 सेंटीमीटर. म्हणजे हा पॉइंट 7.5 सेंटीमीटर वर घ्यायचा आहे फ्रॉम सेंटर. आणि या ठिकाणी या दोन टँजंट आपण या ठिकाणी काढणार आहोत. तर या दोन टँजंट काढायचे आहेत. तर ही आपली म्हणजे कच्ची आकृती तुमच्या लक्षात आली असेल फिगर. तर यावरून तुम्हाला लक्षात येईल सुरुवातीला आपल्याला 3.4 सेंटीमीटरचं एक सर्कल काढावं लागेल. तर पहा 3.4 सेंटीमीटर कंपासमध्ये अंतर घेऊयात. 3.4 तर हे 3.4 सेंटीमीटर रेडियस. तर हे सर्कल काढलेलं आहे आपण 3.4 सेंटीमीटरचं. याचा सेंटर पॉइंट असेल ई. त्यानंतर आता ई पासून 7.5 सेंटीमीटर या ठिकाणी आपण रेषा ओढून घेऊयात 7.5. तर पहा फ्रॉम सेंटर 7.5. Here the point A, this is point F, 3.4 centimeter and FA 4.1 centimeter. तर या ठिकाणी आता टँजंट आपल्याला पॉइंट ए मधून काढायचे असेल तर ई ए याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावा लागेल. या ठिकाणी लोखंडी टोक ठेवा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर.
त्यानंतर आपण हे जोडून घेतोय. This is perpendicular bisector and the point M. Then take the distance ME and put the compass at the point M. M वर आपण या ठिकाणी लोखंडी टोक ठेवलेला आहे पहा, आणि हा चाप ओढून घेतोय आपण. यानंतर जॉईन द पॉइंट. तर आता या ठिकाणी आपण हे पॉइंट जोडून घेऊयात ए पासून. दिस इज टँजंट 1 अँड द टँजंट अनदर. तर ही दुसरी स्पर्शिका, याला जर नाव दिले समजा सी अँड डी. सो हिअर द सेगमेंट CA and DA both are tangent. Draw from point A. A बिंदूतून काढलेल्या ह्या दोन्हीही टँजंट आहेत. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. तर या ठिकाणी आहे क्वेश्चन नंबर 7. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LBN in triangle ABC. AB is equal to 5.1 centimeter. Angle B is equal to 40 degree. BC is equal to 4.8 centimeter. AC upon LN is equal to 4 upon 7. Construct triangle ABC and triangle LBN. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार हे दोन्हीही ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LBN. हाच प्रश्न जर तुम्ही मराठीमध्ये वाचत असाल तर प्रश्न असा दिलेला आहे, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LBN. त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 5.1 सेंटीमीटर, अँगल B इज इक्वल टू 40 डिग्री, BC इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर अँड AC अपॉन LN इज इक्वल टू 4 अपॉन 7. देन ड्रॉ ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल LBN. तर दिलेल्या माहितीनुसार एक गोष्ट लक्षात येते आपल्याला, यामध्ये आपल्याला जो रेशो दिलेला आहे AC अपॉन LN हा आहे 4 अपॉन 7 अँड पॉइंट B इज कॉमन. म्हणजे जर आपण याची समजा कच्ची आकृती काढली तर कशी निघते पहा. तर आपण सुरुवातीला ट्रायंगल आपल्याला ABC बद्दलचे मेजरमेंट माहिती आहे, तर आपण ABC सुरुवातीला काढू शकतो. समजा हा ABC आहे, ABC. तर या ठिकाणी AB किती आहे 5.1 सेंटीमीटर, BC 4.8 सेंटीमीटर, अँगल B इज इक्वल टू 40. बट हिअर AC चे 4 पार्ट आणि LN चे 7 पार्ट, म्हणजे याचे जर आपण सेम 4 पार्ट केले, सपोज दॅट दिस इज 4 पार्ट, तर आणखी पुढे असे 3 पार्ट 1, 2 अँड 3 पार्ट वाढणार आहेत. त्याच पद्धतीने इकडे पण असेच, आणि हा ट्रायंगल या पद्धतीने असा असू शकतो. तर तो ट्रायंगल असेल LBN. 1, 2, 3, 4 पार्ट अँड दिस इज 7 पार्ट, सो इट्स रेशो 4/7. तर हा ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. तर यासाठी पाहूया नेमकं कोणत्या कोणत्या स्टेप आपल्याला वापरावे लागतील. तर या ठिकाणी दिलेला जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल जर आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर सुरुवातीला BC काढून घ्यावं लागेल. तर या ठिकाणी पहा, सुरुवातीला BC काढत असताना BC आहे 4.8 सेंटीमीटर. तर या ठिकाणी आपण पट्टीच्या सहाय्याने BC काढू शकतो. तर या ठिकाणी 4.8 सेंटीमीटर आणि पुढे ही रेषा वाढवून ठेवूयात आपण.
बी, तर हा बी पॉइंट आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जर हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर BC 4.8 सेंटीमीटर घ्यावं लागेल. 4.8. तर या ठिकाणी हा पॉइंट 4.8 आहे, म्हणजे BC 4.8 सेंटीमीटर. त्यानंतर अँगल B इज इक्वल टू 40 डिग्री. तर सुरुवातीला अँगल ड्रॉ करून घेऊया आपण या ठिकाणी 40 डिग्री. देन लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 5.1 सेंटीमीटर. तर कंपास मध्ये 5.1 सेंटीमीटरचं अंतर घेऊन या ठिकाणी आपण हे 5.1 सेंटीमीटर अंतर कंपास मध्ये घेतलेलं आहे. तर लोखंडी टोक B वर ठेवा आणि या ठिकाणी आपण चाप ओढू शकतो. त्यानंतर आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे पॉइंट A अँड C. तर हा झाला ट्रायंगल ABC. 5.1 सेंटीमीटर AB, अँगल B इज 40 डिग्री. यानंतर पहा आपल्याला या ठिकाणी आता इक्वल 4 पार्ट हे करायचे, तयार करायचे असल्यामुळे आपण या ठिकाणी पॉइंट B मधून एक रेष ओढतोय. तर या ठिकाणी कंपास मध्ये काही अंतर घेऊन आपल्याला 4/7 म्हणजे 7 पार्ट टोटल करायचे. त्यामधले 4 आणि या ठिकाणी पहा हा 1 लोखंडी टोक पुढे, सेकंड पार्ट, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ. तर या ठिकाणी आता हे पार्ट आपण केलेले आहेत. तर पहिला जो भाग आहे तो म्हणजे 1 2 3 4 AC किंवा AB किंवा हे सगळे एकाच रेशोमध्ये असणार आहेत. तर या ठिकाणी 1 2 3 4 तर आपण हे जोडून घेऊयात पॉइंट C अँड द फोर्थ पार्ट. याला आपण P1 P2 सुद्धा नाव देऊ शकतो. हे P1 P2 P3 P4 P5 P6 अँड P7. तर या ठिकाणी आता P4C हा पॉइंट आपण जोडून घेतलेला आहे आणि हा पॉइंट जोडल्यानंतर या ठिकाणी जेवढा अँगल आहे तेवढाच अँगलचा आपल्याला या ठिकाणी पॅरलल लाईन काढायची आहे PC ला. तर ती कशी काढायची हे समजून घेऊयात. तर या ठिकाणी पॉइंट P वर एक लोखंडी टोक ठेवा आणि एक चाप असा ओढून घेऊयात आपण. सेम तोच P7 पॉइंटवर आपल्याला लोखंडी टोक ठेवायचं आहे आणि हे चाप ओढून घ्यायचे तसे. त्यानंतर या दोन चापामध्ये किती अंतर आहे या ठिकाणी कंपासच्या सहाय्याने आपण हे करू शकतो. तेवढंच अंतर या ठिकाणी लोखंडी टोक या चापावर ठेवलेलं आहे आपण पहा आणि ते या ठिकाणी आपण ओढतोय असं. तर या बिंदूतून जाणारी आपल्याला रेषा ड्रॉ करावी लागेल. ती P4C ला पॅरलल असेल. तर या ठिकाणी हे दोन
करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा सेम असतील. हा जर एक्स असेल तर हा पण एक्स. बोथ करस्पॉन्डिंग अँगल आर सेम. यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप मध्ये या ठिकाणी हा जो पॉइंट असेल तो असेल एन. तर आता दुसरी पॅरलल लाईन आपल्याला फ्रॉम एसी ला, म्हणजे ही जी एसी दिसते आपल्याला यालाच इथे या ठिकाणी पॅरलल लाईन काढायची एन मधनं. तर त्यासाठी सेम मेथड आपण वापरणार आहोत. या ठिकाणी पहा सी वर लोखंडी टोक, या ठिकाणी एक चाप, असा एक चाप. सेम या ठिकाणी एन वर लोखंडी टोक ठेवायचं आपल्याला. त्यानंतर या दोन चापामध्ये किती अंतर आहे हे माप घ्यायचंय आपल्याला. या ठिकाणी पहा त्यानंतर लोखंडी टोक या ठिकाणी, आणि या ठिकाणी आपण हे खून करतोय. त्यानंतर पॉइंट एन मधून आणि हे दोन चाप जोडणारी रेषा जर आपण ड्रॉ केली, here the point L. तर या ठिकाणी आपण या पद्धतीनं ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल LBN हा ड्रॉ केलेला आहे. तर सर्व स्टेप समजून घ्या. सरावानी आणि सातत्याने जर तुम्ही हा सराव करत राहिलात तर नक्कीच हा प्रश्न अगदी सहज सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण प्रॉब्लेम सेट 4 मधील शेवटचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 8 लगेच. आपण क्वेश्चन नंबर 8. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल PYQ such that PY is equal to 6.3 cm, YQ is equal to 7.2 cm and PQ is equal to 5.8 cm. If YZ upon YQ is equal to 6 upon 5, then construct triangle XYZ similar to triangle PYQ. तर या ठिकाणी आपल्याला हे दोन्ही ट्रायंगल काढत असताना याची जर आपण म्हणजे कच्ची आकृती काढून घेतली तर कशी येते ते समजून घेऊया. तर दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला ट्रायंगल XYZ सिमिलर ट्रायंगल PYQ दिलेला आहे. तर आपण जर XYZ चा जर विचार केला, सुरुवातीला PYQ चे मेजरमेंट दिलेले आहेत, PY, YQ अँड PQ. तर या ठिकाणी आपण ट्रायंगल काढून घेऊयात. तर या ठिकाणी हा YQ 7.2 सेंटीमीटरचा असेल. त्याचबरोबर PY तो आहे 6.3 म्हणजेच हा PY. त्यानंतर PQ 5.8 सेंटीमीटर. त्याचबरोबर YZ अपॉन YQ चा जर विचार केला तर त्याचे मेजरमेंट आहेत 6/5 म्हणजेच YQ हा 5 आहे तर YZ हा 6 आहे. म्हणजे याच्यापेक्षा हे जर 5 पार्ट असतील 1, 2, 3, 4 अँड 5 पार्ट तर हा आहे 6 पार्ट म्हणजे एक पार्ट असा जास्त असेल. तर हा ट्रायंगल असेल XYZ. तर या पद्धतीने आपल्याला हे ट्रायंगल ड्रॉ करायचे आहेत. या ठिकाणी कच्ची आकृती रफ फिगर तुमच्या लक्षात आलेली आहे. तर या रफ फिगरचा जर वापर केला तर तुम्हाला लक्षात येईल. सुरुवातीला आपल्याला काय काढावं लागेल तर YZ YQ काढून घ्यावं लागेल, म्हणजे हा ट्रायंगल काढावा लागेल PYQ चा. तर PYQ चे जे माप आहे त्याच्यावरून आपण ट्रायंगल ड्रॉ करूयात. सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी हा ट्रायंगल या ठिकाणी ठेवूयात, आपल्याला लक्षात येईल काढण्यासाठी. आणि रफ फिगर काढण्याचं किंवा रफ आकृती काढण्याचं हेच कारण आहे की आपल्याला या ठिकाणी YQ सुरुवातीला काढावं लागेल 7.2. तर दिलेल्या माहितीनुसार YQ आपण या ठिकाणी काढून घेऊयात 7.2. तर हा 7.2 आहे आणि हीच रेषा आपण वाढवून ठेवूयात. तर दिस इज पॉइंट Y अँड Q
7.2 सेंटीमीटर. त्यानंतर या ठिकाणी जर आपण आकृतीमध्ये पाहिलं PY 6.3 सेंटीमीटर आहे. PY तर या ठिकाणी कंपासमध्ये 6.3 सेंटीमीटर अंतर आपण घेतोय. 6.3 लोखंडी टोक Y वर ठेवून कंपासच्या सहाय्याने .5. त्यानंतर PQ ची जर लेंथ पाहिली या ठिकाणी या आकृतीमध्ये PQ हा आहे 5.8 सेंटीमीटर. तर या ठिकाणी कंपासमध्ये 5.8 सेंटीमीटर अंतर घेऊयात आपण. तर हे आहे 5.8. Q वर ठेवूयात आणि 5.8. तर हे पॉइंट आपण जोडून घेऊयात म्हणजे आपल्याला या ठिकाणी ट्रायंगल PYQ मिळेल. This is PYQ. PY 6.3 सेंटीमीटर, YQ 7.2 and PQ 5.8 सेंटीमीटर. यानंतर आता जर आपण विचार केला तर जो रेशो दिलेला आहे आपल्याला YZ अपॉन YQ तर तो आहे 6/5. तर YQ म्हणजे किती आहे या ठिकाणी 5 पार्ट करायचे म्हणजे या ठिकाणी आपण एक जर अँगल काढून घेतला तर या ठिकाणी पार्ट करूयात आपण 6 पार्ट P1 P2 P3 P4. तर या ठिकाणी पार्ट घेऊयात 1 P1 P2 P3 P4 P5 P6 तर या ठिकाणी हे जे पॉइंट आपण घेतले आहेत हे P1 P2 P3 P4 P5 P6 P7. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला किती पार्ट पाहिजेत YQ चे डिवायडेड इन 5 पार्ट. तर P5 अँड Q हा पॉइंट आपण जोडून घेऊयात. P5 अँड Q हा जोडून घेतला. आता यानंतर YZ जो आहे YZ तो आहे 6 पार्ट. तर या ठिकाणी पॉइंट 6 म्हणजे पार्ट 6 पासून आपण या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल सेम काढून घेणार आहोत. या ठिकाणचा हा जो आहे तोच या ठिकाणी अँगल येईल. तर यासाठी अँगल सिमिलर काढण्यासाठी पुन्हा एक स्टेप लक्षात ठेवा. कंपासमध्ये अंतर घेऊन या बाजूला एक चाप या दिशेला एक चाप तेवढंच अंतर पॉइंट 6 वर ठेवून इथे एक चाप आणि इथे एक चाप. त्यानंतर या दोन पॉइंट मध्ये किती अंतर आहे हे पहा. म्हणजे ह्या दोन पॉइंट मध्ये जेवढं अंतर असतं तेवढंच अंतर या दोन पॉइंट मध्ये आपल्याला घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी पॉइंट 6 P6 to here join this point and this is point YZ. तर हा आहे Z. आता या ठिकाणी Z मधून हा पॉइंट आपल्याला काढत असताना ही रेष वाढवून घेऊयात थोडी. तर हा अल्टरनेट अँगल सेम झालेला आहे. आता यानंतर या ठिकाणी जेवढा अँगल आहे तेवढाच अँगल आपण या ठिकाणी काढणार आहोत. म्हणजे
पॅरलल लाईन पी क्यू ला पॅरलल लाईन आपण काढायची आहे, म्हणजे आपल्याला ट्रायंगल एक्स वाय झेड पूर्ण होईल. तर या ठिकाणी पी क्यू ला पॅरलल काढत असताना लोखंडी टोक क्यू वर ठेवूयात, 2 चाप ओढूयात. या ठिकाणी पहा सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यानंतर या 2 चापामध्ये किती अंतर आहे ते आपण समजून घेऊयात. तर हे तेवढंच अंतर या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी या 2 चापामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर या ठिकाणी आपण या 2 चापामध्ये घेणार आहोत. तर या ठिकाणी आता हे 2 चाप आपल्याला क्रॉस झालेले दिसत नाहीत, तर पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी मूळ जेवढं अंतर होतं तेवढं अंतर घ्यावं लागेल. ओके. त्यानंतर पॉइंट झेड आणि हे क्रॉस हे आपण जर जोडून घेतलं तर या ठिकाणी येईल पॉइंट एक्स, एक्स वाय झेड, अँड हेन्स वी ड्रॉ द ट्रायंगल पी वाय क्यू अँड ट्रायंगल एक्स वाय झेड विथ रेशो 6/5. तर या पद्धतीनं प्रत्येक स्टेप तुम्हाला समजावून सांगण्याचा किंवा सोप्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि भौमितिक रचनेमध्ये तर अगदी पाहून सुद्धा आपल्याला गणित शिकता येतं. लँग्वेजचा काहीच प्रश्न येणार नाही, कारण या ठिकाणी आपल्याला ड्रॉ कसं करायचं आहे हे महत्वाचं आहे. आणि सराव करा, नक्कीच तुम्हाला चांगले गुण मिळतील. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.